गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शनिवार. काल काय ब्लॉग शूट केलाच नव्हता कारण इतका वैताग आलाय नाही सगळ्याचा. सोनूला काय अजून बरं वाटत नाही, ती इतकी खोकती. या सगळं उपाय करून बघितलं तर पण काही फरक पडेना. आता बघा इथं ओवा भाजायला ठेवलाय, आता तिला ओवा वडायला देणार आहे. सगळं म्हणजे सगळं ट्राय करून झाले. रात्रभर झोप पण नसते, म्हणजे तिला इतकी उबळ येते ना, तिला पण म्हणजे खोकून खोकून झोप लागत नाही. आणि इथं सगळं छातीत दुखत असतं, नळ फुगलं तर तिचं म्हणजे पोटात दुखतंय म्हणते. तिला पण त्रास होतोय. दुखणं आलं ना नकोच वाटतं. आणि काल रागाने ब्लॉग शूट केलं नाही कारण रात्रभर पण जागायचं, सकाळी उठून रोजची कामं, नंतर दिवसभराची कामं, थोडं पण बसायला भेटत नाही. आणि असं वाटतं की आता दिवसभर कटवून थोडंसं पडावं, ते पण नीट झोपायला भेटत नाही. तर जाऊ दे, तर म्हणलं हा शेवटचा उपाय करून बघायचा. नाहीतर मग मध वगैरे आज ते आणणार आहेत, आज संध्याकाळी बघूया. आज दिवसभर खोकाय नाही आलं ना तर चांगलं, नाही तर मग मला कमेंट आल्यात ना, ते ट्राय करून बघणार आहे मी. तोंड आत्ता चांगले आहे. शर्ट खाली कर, शर्ट खाली कर. हे गेलेत कामाला, लाईट नाही आहे, पाणी ठेवायचं आम्हाला. म्हटलं चला आता वाट बघून बघून चूल पेटूया, हिला ओवा पण वाढायला देऊया आणि पाणी पण ठेवूया. आली का बघ बाळा लाईट? जा, मी हलवती, जा लाईट आली का बघ. आणि झोप वापर आहे ना, त्यामुळे मस्तक दुखतंय माझं. आणि काल तर तुम्ही बघितलंच, रोजचंच चाललंय. घरातलं किती जरी कामं असली किंवा काही असलं ना तरी पण तिकडे जावं लागते. काल मी जाणार नव्हती. सोनूला विचारलं चला, तर सोनू म्हणले की नाही आहे, मम्मी पण आजारी आहे, मी पण आजारी आहे, आम्ही नाही येणार. तर थोडंसं लगेच मग शिवा वगैरे द्यायला सुरुवात करते, त्यापेक्षा ते गेलेलं बरं. गेलो आम्ही, म्हणलं रोज काय तिकडचा ब्लॉग शूट करायचा आहे, त्यामुळे तिकडे काय घेतलंच नाही. आणि घरी पण तेच चाललेलं असतं माझं, 5-6 वाजेपर्यंत कामच चालू असते. तिकडनी या स्वयंपाक करा, हे करा, ते करा, गप वाजवू नको. तर असं चला, आता ओवा भाजलाय, मी तिला वडायला देते कपड्यात. तिच्या हिंडण्यात फिरण्याच्या ह्याच्यामध्ये ते ओवा जळून गेला सगळा. मग धरणं नाटकं चालली ती नुसती. आता माझ्याकडे रुमाल नाही या, माझं पण घसा जाम झालाय. रुमाल नाही, त्यामुळे आता मी ह्याच्या एका कोपऱ्यात बांधणार आहे. तुमच्याकडे रुमाल असेल तर बांधा. रुमाल होता पण ह्या दोघांनाच असंच ओवा बांधून दिला आणि फाडून टाकला या दोघांनी. मी घरात तोपर्यंतच काम करून टाकलं. आणि आता चूल मस्त दिसते, कुठं चिरटलेली नाही, काय नाही. आता त्याला डबल एकदा पोत्याला द्यायचं, सारवून घ्यायचं. धर पुढं, चल या पटकन पुढं. घरात अजून काम पडलंय. घे जोरात, खोका येत नाही. हा, खकरा आल्याला थुकून टाकायचा. वड वड ना ग जोरात बाळा. नुसती फुकटची थुकू नको. शेणाकन घे, घे ना, वड की. वड तू इथपर्यंत जाते का तुझ्या? मग जायला पाहिजे ना, रडायचं नाही. वड तोंडाना, वड की जोरात गा. रात्रभर सुखानं झोप लागत नाही अजिबात.
असं झोप लागली की हिला खोकाय सुरुवात करते. असू दे, थोडा त्रास होतो पण परत नाही येत नाही. लय मार खाणार आहे मग आता. नाक मोकळं होऊ दे की. वड सगळं ना नाकातलं ना गेलं पाहिजे. हा जाऊ दे, चांगलं असतं. धर धर जोरात वड. वड नाक मोकळं होऊ दे. वड वड जोरात. घसा पण अजून तिचा नीट झालेला नाही. एवढी सगळे कपडे धुवायचे येते. काल काही धुतली नव्हती. तर झालं आता कपडे धुवायला घेऊन जाते. नंतर ना भांडी घासते. भांडी काही जास्त नाहीत, थोडीशीच भांडी येते. पण पहिल्यांदा कपडे धुणार आहे. तोपर्यंत सोनूचं आंघोळीला पाणी बिणी तापलती गेले आता बाहेर. कारण येतं ना ते मेंढरवाले आले ते ना बाळू मामाचे. इकडे याच चल, तिला आंघोळ घालायचे. याच मला पण करायचे आहे. आत्ताच आले आणि जळण पण होतं, तुम्ही मला कशी बघितलंच असेल, त्यामुळे आंघोळ करायची राहून गेलेली. तर दोघींना पाणी लावतो. कालची कपडे धुवायची का पडलेत, कारण हिला ही आजारी असल्यामुळं मी काल दिवसभर भांडी वगैरे केली, घरातलं आवरलं, हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि हिला घेऊन झोपलेली. दिवसभर अशी नाटकं करते, संध्याकाळचं मग थोबाडवर असतं तिचं. आणि 3-4 वाजता आम्ही गेलो असेल भाजी उपटायला, आणि भरपूर जास्त तोडा उपटायची होती भाजी, त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला. मग कपडे राहून गेले, आणि नसते गेले तरी पण किरकिर बुरबुर होण्यापेक्षा आपलं म्हणलं जावं. हिला पण घेऊन गेलेली. मला तर नव्हतं जावं वाटत, कारण आता मला कणकणी आल्यासारखं झालं. लई जावं विचित्र झालं आहे माझा. आता छान असते ती, आता ना 10-11 वाजेपर्यंत छान असते. नंतर ना अचानकच तिला काय होतं, म्हणजे ताप यायला सुरुवात होतो, ठसका लागायला सुरुवात होती. म्हणजे तिथनं पुढं तिला होतच असतं. आणि तिच्या पप्पाला माहीत नाही अजून आम्ही वावरात जातोय म्हणून. त्यांना तर चुकून कळत तर काय, मग आमचं खरंच नाही. रात्री ही सांगणार होती बरं का, रात्री ही सांगणार होती की मला जावं वाटत नाही, मला कंटाळा आला तरी, कारण तिला झोप आलेली ते काल. तरी पण तिला मी घेऊन गेलेली, कारण तिच्या डोळ्यावरची झोपच जात नव्हती म्हणून. म्हणलं चला असू देत, बाहेर गेल्यानंतर तेवढं तिला बरं वाटेल म्हणून तिला घेऊन गेलो. तर ती तिच्या बापाला सांगायला आलेली, मी तिला गप्प बसवलं, नाही तर रात्रीच आमचं काही खरं नव्हतं. जाऊ दे चला, छोटाच व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही आहे, कारण गॅप पण नाही घेऊ वाटत. एकदा गॅप पडला का पडला. त्या म्हणलं असू त्यात काही असू देत, शेअर करावं तुमच्यासोबत, का नाही व्हिडिओ वगैरे चांगले येत असं तसं. तर सोनं आजारी असल्यामुळं कशाला मूड नाही लागत. ती बरं असतोपर्यंत मला काही करू वाटणार नाही. अजूनपर्यंत पण ती बरी नाही आहे, तुम्हाला ती दिसत असेल तशी, पण तिला आतून बरं नाही वाटत अजून. तिचं करून करून मला बरं नाही वाटत अजून. असं चला असू द्या. तरी पण मी असून खेळून धाती रात्रीचं मला नको नको करते. लय राग येतो माहिती आहे की. तर आपण दिवसभर कंटाळू असतो कामं करून, आणि संध्याकाळचीच वेळ असते आपल्याला आराम करायची, तर तो पण आपल्याला नीट भेटत नाही. मग राग तर येणारच ना, पण सांगणार कोणाला. असं चला, आजचा व्हिडिओ छोटा आहे तरी पण सपोर्ट करा, प्रेम द्या, आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्याकडं असं होतंय, तिला बोललं तरी खोकायला येते. छोटा व्हिडिओ का करते का माहितीये का, आता घरातली कामं असते ती कुठं बघून बोलायचं असतं. घरातली कामं असते ती म्हणून मम्मी कळत नाही. मला तर काम लावतच नाही मम्मी, म्हणती फक्त बेडनं झाडून काढ. अशी करते, सगळं काम तीच करते. ओके चला, असं तसं करते ब्लॉग एंड, कारण आता मला लगेच अपलोड करून टाकायचं आहे. ओके चला आता.